हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. हा व्हिडिओ 40+ मैत्रिणींसाठी आहे. आता लग्नाचा सीझन चालू आहे. संध्याकाळचे लग्न किंवा रिसेप्शन किंवा पार्टी फंक्शन असतात. त्यामध्ये 40+ लेडीजला कळत नसेल की आपण काय वेअर करावं आणि छोटी मोठी फॅशन करायची म्हटलं तर ती कशी करायची. 40 to 60 वयातील स्त्रियांसाठी इव्हिनिंग पार्टीसाठी साड्या निवडताना कम्फर्ट आणि ग्रेसफुल या गोष्टी महत्त्वाच्या असतात. या वयात हेवी साड्यांपेक्षा हलक्या आणि उठावदार साड्या जास्त शोभून दिसतात. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज मी तुम्हाला खूप छान छान टिप्स देणार आहे. त्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. सिंपल, सोबर आणि एलिगंट छान लुक तयार करायचा असेल तर साडीमध्ये तुम्ही हेवी साडी न घालता कॉटन साडी घाला. कॉटन सिल्कच्या साड्या खूप छान दिसतात आणि त्या छान सिंगल कलर गोल्डन बॉर्डर किंवा सिल्वर बॉर्डरमध्ये असतात. त्या तुम्ही नाईट पार्टीला किंवा रिसेप्शनला नक्की नेसा. सुंदर सुंदर गोल्डन सिल्वर बॉर्डरच्या साड्या असतात तर काही प्रिंटेड बॉर्डर साड्या असतात. त्याने एक छान असा रॉयल लुक येतो आणि खूपच एलिगंट दिसतं. तर अशा कॉटन साड्या तुम्ही नेसू शकता किंवा मग थोड्याशा हटके पण सिंपल लुक साड्या नेसायला हव्यात. अगदीच भरजरी हेवी वर्क साड्या तुम्ही टाळायला हव्यात. तर आणि नवीन ट्रेंडमध्ये असलेल्या कलमकारी साड्या, जयपुरी साड्या, थोड्या राजस्थानी टच असलेल्या साड्या त्या नाईट फंक्शनसाठी छान दिसतात. किंवा एखादा मिक्स सिल्क असेल तुमच्याकडे तर तुम्ही तशी साडी देखील वेअर करू शकता. कारण या साड्या नाईट फंक्शनला संध्याकाळच्या वेळेस खूप छान रॉयल लुक देतात. किंवा मग लिनन टाईप कॉटन साड्या असतात ना, त्या तुम्ही नेसू शकता. त्या तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस कम्फर्टेबल असतील. अगदी उन्हाळ्यात सुद्धा या साड्या कम्फर्टेबल असतील. त्याने जास्त गरमही होणार नाही. छान थंडावा देतील आणि त्यामध्ये तुमचा लुकही सुंदर दिसेल. जर संध्याकाळी नाईट वेडिंग किंवा पूजा असेल तर खूप भरदार किंवा हेवी साडी नेसू नका. ती छान दिसणार नाही. महाराष्ट्रात कोणत्याही स्पेशल प्रसंगी पैठणी साडी हा बेस्ट ऑप्शन आहे. नाजूक काठ आणि सुंदर पदर असलेली पैठणी साडी जास्त वय असलेल्या स्त्रियांना खूप मनमोहक दिसते. तर तुम्ही पैठणी साडी नेसू शकता किंवा मग हलकी मऊ बनारसी साडी नेसू शकता, जी दिसायला राजेशाही पण नेसायला आरामदायक असते. अशी साडी तुम्ही घरचं लग्न असेल तर नेसू शकता. किंवा म्हैसूर सिल्क साड्या या अत्यंत आलिशान दिसतात. त्या सॉफ्ट असल्यामुळे सांभाळायलाही सोप्या असतात. अशा साड्या तुम्ही संध्याकाळच्या पार्टीसाठी नक्कीच नेसायला हव्यात. जर तुम्हाला कॉटन सिल्क किंवा मलमलच्या साड्या नेसायला आवडत नसतील तर मग शिफॉन किंवा जॉर्जेट साडी तुम्ही नेसू शकता. साध्या मिनिमल एम्ब्रॉयडरी किंवा स्मॉल सिक्विन वर्क असलेल्या शिफॉन किंवा जॉर्जेट साड्या संध्याकाळच्या पार्टीसाठी अतिशय सोयीस्कर असतात. किंवा चंदेरी टसर सिल्क या साड्या मूळतःच खानदानी दिसतात. या साड्या सॉफ्ट असल्यामुळे नाईट वेअरसाठी बेस्ट आहे. किंवा मग ऑर्गॅन्झा किंवा टिश्यू सिल्क साड्या तुम्ही निवडू शकता. सध्या ऑर्गॅन्झा साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत. या साड्या हलक्या असतात आणि एक क्लासी लुक देतात. 40+ महिलांनी तर सॉफ्ट सिल्क ऑर्गॅन्झा साड्या नेसल्या तर त्या त्यांच्या एजमध्ये खूपच क्लासी आणि यंग दिसतात. किंवा मग तुम्ही टिश्यू सिल्क साड्याही नेसू शकता. त्याही अतिशय सुंदर आणि लाईट वेट असतात, ज्यामुळे इव्हिनिंग फंक्शनमध्ये एक वेगळीच चमक येते. कलर चॉईस करताना स्काय ब्ल्यू, बॉटल ग्रीन, फेंट पिंक, लव्हेंडर किंवा ब्ल्यू कलर असे कलर्स निवडा, जे नाईटच्या वेळी खूप उठून दिसतात. जर तुमची साडी हेवी वर्कची असेल तर सिंपल ब्लाऊज ठेवा आणि साडी सिंपल असेल तर वर्कचा ब्लाऊज ठेवा. असा तुम्ही लुक केला तर त्यामध्ये तुम्ही स्मार्ट आणि एलिगंट दिसाल. आता साड्यांप्रमाणे ब्लाऊज कसे असायला हवेत त्या टिप्स मी तुम्हाला देते. तुम्ही छान असे कॉलर नेक ब्लाऊज शिवून घ्या, तुम्हाला खूप छान दिसेल. किंवा मग असे प्रिंटेड स्मॉल नेक लॉंग लेंथ ठेवून असे ब्लाऊजही तुम्हाला छान दिसतील. मोस्टली तुम्ही कॉटनचे प्रिंटेड ब्लाऊज यूज करा. वेगळे ब्लाऊज पीस घेऊन त्यात छान असं साडीचं मटेरियल ॲड करून टेलरला लावायला सांगू शकता.
कॉटन, लिननच्या प्लेन साडीवरती तर तुम्ही असे प्रिंटेड ब्लाऊज घातले तर तुम्ही एकदम सुंदर आणि एलिगंट दिसाल. अगदी कुणीही तुम्हाला विचारेल की तुम्ही ब्लाऊज आणि साडी कुठून घेतली. ब्लाऊज हा थोडासा वेगळा शिवा म्हणजे लुक मस्त दिसेल. आणि ज्वेलरीमध्ये अगदी नाजूक ज्वेलरी निवडा. संध्याकाळच्या वेळी खूप सारे दागिने घालून शाईन करण्यापेक्षा अगदी नाजूक ज्वेलरी तुम्ही वेअर करू शकता. पण मग ते डायमंड, सिल्वर, गोल्ड किंवा कुंदन असेल. नाजूक पेंडेंट असलेलं चेन घाला, नाजूक मंगळसूत्र घाला. इयरिंग्समध्ये तुम्ही अगदी टॉप, स्टड किंवा छान असे झुमके घालू शकता. पण ते थोडेसे मीडियम असायला हवे. ते थोडेसे कलरफुल म्हणजे मल्टी कलरमध्ये सुद्धा वेअर करू शकता. कारण प्लेन साड्यावर मल्टी कलर ज्वेलरी खूप छान दिसते. एखादी सिल्वर किंवा ऑक्सिडाइज ज्वेलरी तुमच्याकडे असेल तर ती कॉटन साडीवर खूप छान दिसते. आणि हातामध्ये खूप साऱ्या बँगल्स घालण्यापेक्षा एखादा कडं किंवा वॉच घातला तर खूप छान लुक दिसतो. तुम्हाला अगदी रॉयल आणि रिच लुक येईल. हातामध्ये तुम्ही एक सिंगल कडाही घालू शकता, तोही खूप रॉयल दिसेल. तर ह्या टिप्स तुम्हाला खूप रिच आणि रॉयल लुक देतील. तर वाढत्या वयामध्ये सुंदर दिसणं कुणाला आवडत नाही. फक्त काही टिप्स आपल्याला फॉलो करायच्या असतात. याने वयापेक्षा 10 वर्ष लहान तुम्ही दिसणार आहात. कारण हा लुक तुम्ही स्वतः क्रिएट करायचा. आपल्याला समजून जाईन की तुम्हाला कोणत्या वेळी काय वेअर करायचं आहे. संध्याकाळचा जो लुक तुम्ही क्रिएट करणार आहात तो एलिगंट आणि क्लासी असायला हवा. त्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स दिल्या आहेत. तर ह्या टिप्स नक्की फॉलो करा. व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा. जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.